इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ 4, नात्यांची घट्ट वीण, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, आकृती पूर्ण करा. अ. नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे: भक्कम, धारदार, नाजूक, मुलायम. आ. नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्य: नकळत विणली जाणारी, प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी, जवळीक साधणारी, स्वकीय परकीय असा भेदाभेद करणारी. प्रश्न दुसरा आहे, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. उत्तर: नात्यामधून प्रेम, माया, जिव्हाळा, वात्सल्य, आपुलकी, विश्वास, जबाबदारी, वेदना, आठवण आणि आधार अशा विविध भावना व्यक्त होतात. प्रश्न तिसरा, खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. अ. पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. उत्तर: आई कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालते. आ. जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. उत्तर: मुलाच्या जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वलं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. प्रश्न 4 आहे, वर्गीकरण करा. जन्माने प्राप्त नाती व सानिध्याने प्राप्त नाती. जन्माने प्राप्त नाती आहेत आई, वडील, आजी, भाऊ, बहीण. सानिध्याने प्राप्त नाती आहेत मित्र, गुरु, हितचिंतक, शेजारी, मैत्रीण. प्रश्न 5, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. तारुण्यातील नात्याचा प्रवास व वार्धक्यातील नात्याचा प्रवास. तारुण्यातील नात्याचा प्रवास: या काळात माणूस नवे नाते जोडतो, स्वप्नांनी भरलेला असतो, नात्यामध्ये आनंद, उत्साह आणि ओढ असते, जबाबदाऱ्या स्वीकारून जीवन घडवण्याचा प्रयत्न केला जातो. तर वार्धक्यातील नात्याचा प्रवास: या काळात मागे वळून पाहिले जाते, जुन्या आठवणी जाग्या होतात, नात्यांचे खरे महत्त्व उमगते आणि काही वेळा विरह व वेदना जाणवते, जीवनाच्या शेवटाकडे जाण्याची जाणीव होते. प्रश्न 6 आहे, स्वमत. अ. माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: माणूस हा नात्यांच्या आधारावर घडतो. आई, वडील, भाऊ, बहीण, शिक्षक आणि मित्र ही नाती त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात. आईचे प्रेम आणि संस्कार मुलाला माणुसकी शिकवतात, तर वडिलांचे मार्गदर्शन त्याला जबाबदारीची जाणीव करून देते. उदाहरणार्थ, लहान मूल आईकडून बोलणे, चालणे शिकते आणि शाळेत शिक्षकाकडून ज्ञान मिळवून चांगला विद्यार्थी बनते. मित्रांकडून सहकार्य आणि आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे नाती माणसाला घडवतात आणि त्याचे जीवन समृद्ध करतात. आ. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे, मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. उत्तर: माझा सर्वात जवळचा मित्र राहुल आहे. मला नेहमी मदत करणारा आणि समजून घेणारी आहे. मी आमच्या मैत्रीचे नाते प्रामाणिकपणा आणि विश्वास आणि मदतीच्या भावनेने निभावतो. आम्ही एकमेकांचे आनंद, दुःख वाटून घेतो. अभ्यासात अडचण आली तर एकमेकांना मदत करतो. कधी गैरसमज झाला तर तो संवादाने दूर करतो. मी नेहमी माझ्या मित्राचा आदर ठेवतो आणि त्याच्या अडचणीच्या वेळी साथ देतो. अशा प्रकारे आमची मैत्री मजबूत राहते.